नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, मराठवाड्यामध्ये 18 तारखेपर्यंत टेम्परेचरची लाट राहणार आहे. तसेच ही लाट शेतकरी मित्र पुणे असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये टेम्परेचर हे 35 अंश ते असे राहणार आहे आणि पुणे साईडला 40 अंश टेम्परेचर राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हे टेम्परेचर मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात टेम्परेचरची लाट ही 18 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि खास करून सांगायचं मी शेतकरी मित्र, परत 19 तारखेपासून मराठवाड्यामध्ये 40 अंश टेम्परेचर राहील आणि विदर्भ साईडला 43 ते 44 अंश टेम्परेचर हे 28 मे पर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात टेम्परेचरचे प्रमाण हे 20 तारखेपासून घटणार आहे. हे टेम्परेचर 20 तारखेपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात 40 अंश ते 39 अंशच्या आसपास राहणार आहे. म्हणजे टेम्परेचर प्रमाण थोडे घटणार आहे. पण विदर्भ साईडला 43 ते 44 अंश असे टेम्परेचर हे 28 मे पर्यंत राहणार आहे. तर शेतकरी मित्र, काही ठिकाणी पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस जोरदार सुरू होणार आहे. तर शेतकरी मित्र, आज 14 तारखेला सोलापूरच्या काही भागामध्ये, अक्कलकोट तसेच लातूरच्या काही भागामध्ये, उदगीर या भागामध्ये आज पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि इतर जिल्ह्यामध्ये मराठवाडा तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तसेच परत हा पाऊस शेतकरी मित्र 15 तारखेला म्हणजे रात्री 2च्या टायमाला हा पाऊस सोलापूर, अक्कलकोट, लातूर या भागामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस रात्री देखील होणार आहे 15 तारखेला, म्हणजे 14 तारखेला रात्री 2च्या टायमाला. तसेच 15 तारखेला देखील हा पाऊस वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे. 15 तारखेला कोल्हापूर, सातारा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. इतर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच हा पाऊस 17 तारखेला कोल्हापूर, सातारा, जत, मिरज या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच 17 तारखेला आणि इतर जिल्ह्यामध्ये अंशतः वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 18 तारखेला देखील ईश्वरपूर, मिरज या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होणार आहे. तसेच शेतकरी मित्र, 19 तारखेला देखील पाहिला असता पुणे, नाशिक या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि उकाडा खूप जाणवेल. तसेच शेतकरी मित्र, परंतु हा पाऊस 28 मे पासून एकदम चांगला जोरदार पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. आणि हा पाऊस 28 मे पासून सांगली, सातारा, कोल्हापूर या भागापासून एकदम जोरदार सुरुवात होणार आहे. त्याआधी परंतु 23 तारखेला देखील हा पाऊस कोल्हापूर साईडला पडणार. रत्नागिरी, पणजी या भागामध्ये 23 तारखेला देखील पाऊस राहणार आहे. तसेच 24 तारखेला देखील परत वाढ होत आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, बेलगाव तसेच कणकवली, निपाणी इकडे पाहिला असता रत्नागिरी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस 24 तारखेपासून. तसेच 25 तारखेला वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे. तसेच 25 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच 26 तारखेला पूर्ण वातावरण ढगाळ राहणार आहे. बऱ्याच जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यात अंशतः वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आणि 26 मेला पुणे, सातारा, दापोली, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये 7च्या टायमाला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 27 तारखेला देखील हा पाऊस सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे यामध्ये राहण्याची शक्यता आहे. तसेच भोर, सासवड, महाड, महाबळेश्वर, वाई या भागामध्ये 27 तारखेला पाऊस राहणार आहे. तसेच चाकण इकडे पाहिला असता मुरबड, कर्जतचा काही भाग या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे 27 तारखेला. परंतु शेतकरी मित्र, 28 तारखेपासून परत वातावरणात चांगला बदल झाला आहे आणि 28 तारखेपासून चांगला जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. 28 तारखेला पुणे शहर, 28 तारखेला 2च्या टायमाला पुणे शहर आणि पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस होऊ शकतो. चाकण, सासवड, पाला, लोंढा, भोर, वाई इकडे पाहिला असता परत लेवासा, महाबळेश्वर, चिपळूण, खेड तसेच पाटणा, सातारा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस बारामती या भागामध्ये देखील 28 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे.
तसेच पंढरपूरला देखील हा पाऊस राहू शकतो. जतला एकदम जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे, मुसळधार टाईप. तसेच करमाळा, बार्शी, कळंब, धाराशिव, तसेच तुळजापूर, लातूर या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे 28 तारखेपासून. आणि हा पाऊस 28 तारखेपासूनच एकदम जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. परत असाच पाऊस 6 मे पर्यंत राहण्याची शक्यता आहे. उदगीर, अहमदपूर या भागामध्ये देखील, निलंगा या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच जामखेडला देखील वातावरण हे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पाऊस पडू शकतो. तरी शेतकरी अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.